हिराची शौर्यगाथा हिरकणी. हिरकणी बुरुज आम्हा सर्वांना माहीतच आहे. समोर आव्हाने आली तरी साधारण अत्यंत घाबरट मुलगी बाई वेळेनुसार व वात्सल्या प्रेमी पोटी किती धाडसी कृत्य करू शकते याचे उदाहरण म्हणजे हिरा, ज्याला शिवाजी राजेंनी हिराच्या शौर्याची कथा जोडलेली तो रायगडावरील एक अतिशय खोल कडा आज हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जातो व तो एका माऊलीच्या धाडसाची हकीकत सांगतो. हिरा एक आठवण. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या झोपडीत आपला नवरा जीव व लहान पाळण्यात झोपणाऱ्या बाळाबरोबर राहत होती. तिचा दूध विकण्याचा धंदा होता. आपली सगळी कामे आटोपून आणि बाळाला पाळण्यात झोपून बाकीच्या आया बाया बरोबर ती दूध विकायला रायगडावर गेली. दूध विकले पण तिथल्या बाजारपेठेत ती रमली आणि तिला वेळेचा भान राहिला नाही. सूर्य मावळला, तोफ डागली गेली आणि आदेश मिळाला. गडाचे दरवाजे बंद झाले. शिवरायांचा कडक आदेशामुळे ते सूर्योदयालाच उघडणार होते. गडाचे दरवाजे बंद झाले की खालून वर येईल ती हवा आणि वरून खाली जाईल ती पाणी असे म्हटलं जातं. पण ह्या गोष्टीला अपवाद ठरला तो म्हणजे हिरकणी हिरा. तोफेच्या आवाजाने हिरा भानावर आली. तिच्या बरोबरच्या बाया कधीच निघाल्या होत्या. ती पळत दरवाजाकडे आली. तिने पहारेकरांना खूप विनवण्या केल्या पण ते हुकुमाचे ताबेदार होते. तिचं त्याच्या कुठेही काही झालेलं नाही. हिरा तिच्या तान्या बाळाच्या ओढीने अस्वस्थ झाली. तिचं तान्याहून झोपडीत पाळण्यात रडत असलेल्या ह्या चिंतेने ती व्याकुळ झाली. तिच्या विनवण्या सगळ्या निष्फळ झाल्या. आपल्या बाळाच्या काळजीपोटी हिराने गड उतरण्याचा निर्धार केला. रायगडचा हा कडा अतिशय खोल निमुळता होता. अंधार, वारा, पाऊस कधीच थमा न बाळगता ती आपल्या मातृत्वाच्या भावनेने ओथंबलेली असलेली बाळासाठी सगळी संकटे सोसून गड उतरून आली आणि आपल्या ताणलेल्या छातीशी धरून दूध पाजायला लागली. तेव्हा कुठे हिला हायसे वाटले. हिरा कडा उतरून आली ही बातमी गावात पसरली आणि शेवटी ही गोष्ट महाराजांच्या कानावरही गेली. सगळे चकित झाले. कडा अत्यंत खोल, निमुळता अतिशय अवघड. एवढीशी पोर भर अंधाऱ्या रात्री उतरली. बलाढ्य शत्रूला सहजासहजी दिवसा ढवळ्या चढून आक्रमण करता येईल असे विचार महाराजांच्या मनात आले. हिला उतरली ह्यावर कुणीच विश्वास ठेवला तर नव्हते, पण हिरा खरोखर उतरली होती. महाराजांनी तिला बोलवून घेतले आणि विचारले आणि परत त्या कड्याकडे तिला नेले. तेव्हा हिरा ही चकित झाली. नुसतं खाली वाकून बघणंही अशक्य वाटलं तिला. जेव्हा ती उतरली होती तेव्हा अंधार होता. तिच्या मातृवात्सल्याच्या पोटी तिला फक्त तिचे ताणवलेले बाळ दिसत होतं. आपल्याला बाळाकडे जायचं आहे एवढंच तिचं लक्ष होतं. त्या प्रेमामुळे तिने तो अतिशय अवघड कडा उतरण्याचं धाडस केले. तो शत्रूला काय कोणालाही उतरता आला नसता. हिराने एवढं धाडस केलं ते फक्त बाळासाठी. एवढं माताचा आपल्या चिमुकल्या करता ती किती शौर्य करू शकते हे हिराने सिद्ध करून दाखवले. शिवाजी महाराजांनी साडी, चोळी व इनाम देऊन हिराचे खूप कौतुक केले. तसेच त्या कड्याची आणखी उंची वाढवली आणि हिराच्या ह्या धाडसीची गोष्ट कायम लक्षात राहावी म्हणून त्या कड्याला हिराचे नाव हिरकणी बुरुज हे नाव दिले. आजही रायगडवरचा तो हिरकणी कडा बुरुज हिराच्या धाडसाची आठवण करून देते.